अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनेलमध्ये स्वागत आहे। आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, बऱ्याच जणांना काय होतं की स्वामी सेवा करणं शक्यच नाही होत। कितीही प्रयत्न केला की स्वामी सेवा करावी, थोडीफार तर आपल्याला पारायण होत नाही, गुरुवार करणं होत नाही किंवा कोणते उपवास करणं होत नाही, तर आपल्याकडून थोडी तरी स्वामींची काहीतरी सेवा व्हावी किंवा स्वामींची नित्यसेवा व्हावी असं बऱ्याच जणांना वाटत असतं। पण तरी पण नित्यसेवाच काय, तर स्वामी महाराजांची थोडीफार सेवा करणं सुद्धा बऱ्याच ताईंना दादांना शक्य नसते। मग मनात तर इच्छा खूप आहे की स्वामी सेवा करावी, पण कितीही प्रयत्न केले तर अडथळे येतात, टाईम भेटत नाही, वेळ भेटत नाही, घरातील कामं असतात, लहान मुलं असतात किंवा जॉब असतो, कामावर जावं लागतं, अशा बऱ्याचशा अडचणींना प्रत्येक ताईंना सामोरं जावं लागतं। मग त्याच्यामुळे त्यांना स्वामींची सेवा करणं होत नाही। बघा, आता आपण ज्या गृहिणी आहेत त्या घरी असतात, तर त्यांना कसा तरी टाईम काढून त्या स्वामी सेवा करू शकतात, किंवा ज्या जॉबला जातात पण त्यांना स्वामी सेवा स्वामी महाराजांसमोर बसून 5-10 मिनिट किंवा तासभर बसून त्यांना स्वामींची कोणतीच सेवा करायला जमत नाही। मग सेवा तर करणं खूप इच्छा आहे, पण स्वामी सेवा होत नाही। तर आज आपण जाणून घेणार आहोत की ज्यांना स्वामी सेवा करणं शक्य नाही त्यांनी फक्त जर ही 5 मिनिटाची जर स्वामींची ही सेवा केली तर स्वामी महाराज नक्कीच तुमच्यावर कृपा आशीर्वाद करतील, तुमच्यातून प्रत्येक संकटातून तुम्हाला ते बाहेर काढतील, मार्ग दाखवतील। इतके स्वामी महाराज आपले दयाळू आणि मायाळू आहेत। बघा, स्वामी महाराज हे ब्रह्मांड नायक आहेत, ते या जगाचे, या पृथ्वीचे चालनकर्ता पालनकर्ता आहेत। जे काही आहे ते त्यांच्या हातामध्येच आहे। बघा, ज्यावेळेस आपण खूप संकटात असतो त्यावेळेस आपण देवाचा धावा करत असतो, स्वामी महाराजांचा धावा करत असतो की आपल्याला त्या संकटातून मुक्तता मिळावी, त्या संकटातून मार्ग मिळावा। याच्यामुळे आपण स्वामींची सेवा, स्वामींचीच काय, कोणतेही जे तुमचं दैवत आहे त्या देवाची तुम्ही सेवा करायला लागत असतो। मग अशा सेवा करण्यावेळेस ज्यांना वेळ भेटतो ते तर सेवा करत असतात, पण ज्यांना काहीच वेळ भेटत नाही तर त्यांच्यासाठी आज एक छोटीशी सेवा मी सांगणार आहे। तर त्याआधी जर तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। तर आता बरेच जण गुरुचरित्र पारायण करतात, स्वामीचरित्र पारायण करतात, तारक मंत्राचं 108 तारक मंत्र म्हणतात किंवा तारक मंत्राचं अनुष्ठान करतात। बरेच ताई स्वामी महाराजांची 11 माळी जप करतात। अशा असंख्य सेवा प्रत्येकजण करत असतं, पण त्यातून बी अशी एक सेवा साधी आणि सोपी, आपल्याला देवघरासमोर बसायची गरज नाही, देवासमोर बसायची गरज नाही किंवा तासभर बसायची गरज नाही ना, काहीही नाही, फक्त झोपण्यापूर्वी आपल्याला 5 मिनिट वेळ काढून ही सेवा करायची आहे। बघा, या सेवेला कोणते अटी नाही, नियम नाही, काहीही नाही। आता आपलं सर्व काही काम वगैरे सर्व काही झालं आणि ज्यावेळेस आपण झोपण्यासाठी आपल्या रूममध्ये येतो तर त्यावेळेस तुम्हाला ही सेवा करायची आहे। तर बघा, तुम्ही तुमच्या बेडवर बसा किंवा खाली आसन टाकून बसा किंवा कुठेही बसू शकतात। असं कुठे बसावं, खाली बसावं की वरी बसावं याचं काहीही नाही। तुम्ही ही सेवा, तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही देवघरासमोर सुद्धा बसून देवाला उदबत्ती लावून, दिवा लावून सुद्धा ही सेवा करू शकता। जर हेही शक्य नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला फक्त तुम्हाला झोपण्यापूर्वी, ज्यावेळेस तुम्ही रूममध्ये जाचाल झोपण्यापूर्वी, तर त्यावेळेस तुम्ही कॉटवर बसून म्हणा किंवा खाली बसून म्हणा, तुम्हाला काय करायचं आहे, 5 मिनिट, एकदम 5 मिनिटच ही सेवा आहे। फक्त तुम्हाला खाली बसून डोळे झाकून फक्त स्वामी महाराजांची प्रतिमा, तुम्हाला इथे दोन्ही भुवयाच्या मध्ये स्वामी महाराजांची प्रतिमा तुम्हाला आणायची आहे आणि फक्त 11 वेळेस श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा तुम्हाला 11 वेळेस स्वामी महाराजांचा हा जप करायचा आहे। बघा, श्री स्वामी समर्थ हा स्वामी महाराजांचा षटाक्षरी मंत्र आहे।
जर आपण हा स्वामी महाराजांचा मंत्र जर जपला तर आयुष्यभर आपल्याला स्वामी महाराज जपतात. आपण फक्त दिवसातून दररोज जर दिवसभरातून फक्त 5 मिनिट जर हा स्वामी महाराजांचा श्री स्वामी समर्थ हा मंत्र जर 11 वेळेस जर म्हणला तर आपलं जे काही आयुष्य आहे ते स्वामी महाराजांपुढे आपण ठेवत असतो. आणि हे स्वामी महाराज, हे जे काही माझं आयुष्य आहे, जे काही माझ्या नशिबात आहे, हे सर्व काही तुम्ही बघून घ्या, असं आपल्याला मनोमन आपण स्वामी महाराजांना प्रार्थनाही करायची. आणि आपण स्वामी महाराजांचं नाम जप केला तर स्वामी महाराज आपलं पूर्ण आयुष्य जपत असतात. आपल्यासाठी काय वाईट आहे, काय चांगलं आहे, आपल्या जीवनात आपल्याला काय स्वामी महाराज आपल्यासाठी द्यायचं आहे, काय नाही द्यायचं आहे, हे सर्व काही स्वामी महाराज बघत असतात. तर त्याच्यामुळे हा स्वामी महाराजांचा षटाक्षरी मंत्र तुम्ही नक्कीच जप करत जावा. बघा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा स्वामी महाराजांचं हे जर वाक्य ऐकलं तर एक मनाला वेगळीच भरारी आणि वेगळाच आनंद होतो की खरंच कोणीतरी आहे आपल्या पाठीशी, कोणीतरी आहे आपल्यासोबत, कोणीतरी आहे आपल्या जवळ, की या प्रत्येक संकटातून आपल्याला ते बाहेर काढतात किंवा मार्ग दावतात. क्षणोक्षणाला आपल्याला त्या अडचणीतून बाहेर काढतात किंवा आपल्याला ते अनमोल विचार त्यांचे सांगतात की तुम्ही असं करावं, तुम्ही असं करू नये. कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्याला स्वामी महाराज चांगलं काय आणि वाईट काय याचं आपल्याला आपल्याला ज्ञान देत असतात. तर असेही आपले स्वामी महाराज आहेत. तर तुम्हाला कोणतीच सेवा स्वामी महाराजांची शक्य नसेल तर तुम्ही आवर्जून रात्री झोपण्यापूर्वी स्वामी महाराजांचा हा 5 मिनिटाची स्वामी महाराजांची सेवा तुम्ही नक्कीच करून बघा. याला तुम्हाला तासभर देवासमोर बसायची गरज नाही किंवा दिवसभर तुम्हाला कामातून वेळ काढून ही सेवा करण्याची सुद्धा गरज नाही. झोपण्यापूर्वी फक्त डोळे झाकून तुम्ही स्वामींचं 11 वेळेस नामस्मरण करा आणि बघा जादू. तुम्हाला या स्वामी महाराजांच्या नामस्मरणाने 3 दिवसातच तुम्हाला छान असा अनुभव येईल. तुमच्या घरातील ही वातावरण आनंदमय होईल. तुमच्या घरात सुख, समृद्धी आणि आनंद आणि भरभराटी होऊन जाईल. आणि तुमच्यात वाईट विचार आहेत, जे काही निगेटिव्ह विचार आहेत, तर ते नाहीसे होतील. तुमच्या घरातील वातावरण हे एकदम पॉझिटिव्ह होईल. सगळं आनंद होईल. अशी ही स्वामी महाराजांचा जप आहे, इतका प्रभावी आणि शक्तिशाली आहे. तर हा जप तुम्ही प्रत्येकाने दररोज आवर्जून करत जावा. कोणतीच सेवा शक्य नसेल तर ही 5 मिनिटाची सेवा तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला याचा काय अनुभव येतो ते नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.